विश्वशांती बुद्ध विहार पाटस या ठिकाणी श्रामणेर शिबिर सुरू आहे. प्रत्येकाच्या घरातील प्रत्येक व्यक्तीने हे श्रामणेर शिबिर करणं गरजेचं आहे. कारण या शिबिरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेबांचे विचार शिकवले जातात, बुद्धांचे विचार शिकवले जातात. त्याचबरोबर 10 पारमिता आम्हाला दिल्या जातात, 10 शिलं दिल्या जातात. 10 दिवस आम्हाला 10 शिलं पाळावे लागतात सगळी, आणि संपूर्ण बौद्ध धर्माचा अभ्यास करावा लागतो. जगामध्ये वावरताना दया, करुणा, क्षमा, शांती बुद्धांचे जे विचार आहेत ते अंगी रुजवावे लागतात. आणि मानवतेला, या जगाला दुःखमुक्तीचा मार्ग या श्रामणेरच्या माध्यमातून आपल्याला देता येतो. या जगामध्ये असंख्य लोक दुःखी आहेत, त्यांना दुःखमुक्ती करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे तथागतांचा आर्य अष्टांगिक मार्ग. आणि या ठिकाणी हा तथागतांचा आर्य अष्टांगिक मार्ग शिकवला जातो. तालुक्यातील विविध भागातील ग्रामीण भागातून मध्ये युवा तरुणांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतलेला आहे. या ठिकाणी उपासक, उपासिका, त्याचप्रमाणे बौद्धाचार्य आणि समता सैनिक दलाचे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत. श्रामणेर शिबिर मोठ्या प्रमाणात भरवण्यात आलेले आहे. या ठिकाणी सर्व श्रामणेर आहेत आणि दुपारच्या वेळेत आपण पाटस या ठिकाणी विश्व बुद्ध विहार या ठिकाणी आलेलो आहोत. विश्वशांती बुद्ध विहार या ठिकाणी 4-5 दिवसापासून श्रामणेर शिबिर सुरू आहे. या ठिकाणी दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध युवा तरुणांनी चिवर घेण्यासाठी पुढाकार घेऊन आज या ठिकाणी चिवर घेतलेला आहे. होतं आणि त्या मंगलाचा आपल्याला फायदा काय होतो, या जय मंगलाष्टकामध्ये या ठिकाणी भगवंताने सांगितलेलं आहे. बहुदेवा मनुष्य मंगलानी अचिंत योग अक्कडक्क माना स्तोत्तानम ब्रही मंगला बुद्धम. भगवान गौतम बुद्ध काय म्हणतात? बहुदेवा मनुष्याचं मंगलानी अक्कडक्क माना सोट्टानम ब्रही मंगल बुद्धम. ज्याचे कल्याण इच्छिणाऱ्या पुष्कळ देवांनी आणि माणसांनी मंगलविषयी विचारणा केली तेव्हा उत्तम मंगल कोणतं हे भगवान गौतम बुद्धांनी त्या टायमाला सांगितलेलं आहे. ज्यावेळेस सर्वजण उपासक बसलेले असतात, भगवान गौतम बुद्ध त्या ठिकाणी बसलेले असतात प्रवचन देण्यासाठी. आणि प्रवचन देत असताना भगवंताला विचारलं जातं की हे भगवंत, मंगल, चांगलं मंगल ज्याला सुमंगल म्हणतो, चांगलं मंगल जे म्हणतो ते चांगलं मंगल किंवा सुमंगल ते कशात आहे हे भगवंताने आम्हाला सांगावं. अशा प्रकारची भगवंताला क्षमा याचना, त्यावर कशाची गरज पडेल, कधी कोणाला काय लागेल, कधी कुठं कोणाची आवश्यकता असेल तर ती पूर्तता त्या दानामधून केली जाते. आज तुम्ही जर या श्रामणेर संघाला दान दिलं, आज हे जे श्रामणेर संघ बसलेला आहे, काय म्हणून यांना खर्च नसेल, दवाखान्याला सुद्धा यांना खर्च असेल, डॉक्टरला इथं आणावं लागतं. प्रत्येक श्रामणेर जे आम्हाला बसलेले आमचे रोजच्या रोज त्यांची चेकिंग केली जाते, त्यांची तब्येत बरी आहे का हे सगळे विचारलं जातं. आणि ज्या वेळेस हे 10 दिवस ही सगळी मंडळी श्रामणेर शिबिर या ठिकाणी भरत असतात, एकही पैसा त्यांच्याकडे नसतो आणि शून्यातून हे सगळं तयार करतात. आणि म्हणून हे कुठलीही गोष्ट होत असताना, श्रामणेर शिबिर असू द्या किंवा काही असू द्या, दान वृत्ती असणं हे महत्वाचं आहे. दान आपण द्यायला पाहिजे, दान देणं शिकलं पाहिजे. आणि ते दान अशा ठिकाणी द्यायचं आपण की ज्या ठिकाणी त्या दानाचा योग्य असा म्हणजे उपयोग होईल, अशाच ठिकाणी आपण दान द्यायचं. पूर्ण अब्जावधी रुपये त्या पेटीमध्ये साचलेले असतात. तुम्हाला काय फायदा त्याचा, समाजाला काय फायदा त्याचा, त्या दानाचा तो फायदा गोरगरिबांना त्याचा उपयोग होतो का? त्या बंधूंनी आजच्या जेवणाचा खर्च केलेला आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये आपले भेंडे साहेब यांनी पण काही वाटा उचललेला आहे. आणि कांबळे सर यांनी पण फल आणलेला आहे. त्यांचं ह्या विहारामध्ये मी स्वागत करतो. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सुखी भवन्तु. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगानुभावेन सदा सुखी भवन्तु.
सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण भयमुक्त हो, सर्वजण रोगमुक्त हो, सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो, सर्वांना सुख लाभो, सर्वांना शांती लाभो. विश्व शांती बुद्ध विहार या ठिकाणी सामनेर शिबिर चालू असताना उपासक उपासिका यांना अन्नदानाचा कार्यक्रम घेतला जात आहे. भंतेजींच्या आताच भोजनदान झालेलं आहे आणि उपासकांचं हे आता भोजनदान सुरू आहे.